जय गणेश स्फोट गवलीपाडा आणि त्यांच्या समोर आपण पाहतो A1 स्फोट सारजा षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज अशे सॉरी सागर. दोन फलंदाज आपण पाहिले तर अवी दलवी आणि विवेक कुराडी सॉरी उराडे आपल्याला पाहायला मिळतोय. हा षटकातील दुसरा बॉल असणार आहे. यावेळेस फटका सुंदर आहे. ऑन ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो. 20 सेफ मध्ये हा फटका आहे. एकदा वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि पाहता पाहता ही दुसरी धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली गेली. 2 धावेनं धाव फलक जाऊन पोचले ते म्हणजेच 4च्या घरामध्ये 4 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा बॉल एवढंच मिस्टाईम फटका. क्षेत्ररक्षक आहे भावेश आणि पकडतो झेल आणि समाप्त होतोय फलंदाज 20 देखील खेळ आउट. पहिली विकेट या ठिकाणी डाऊन झाली आहे ती म्हणजेच जय गणेश स्फोट गवलीपाडा टीमची. अवी मात्र डगावटला परतलाय. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला. न्यू बॅटर आपण पाहिला तर मनोहर वळवी आणि त्याच्या बॅटमध्ये देखील येतात या महत्वाच्या 2 धावा. दोन टीमची टोटल जाऊन पुढे पोहोचले ती 6 या आकड्यावरती. 1-6 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते गवलीपाडा स्फोट टीमची. वुमनच्या मैदानावरती आपण पाहिला होता जय गणेश चषक गवलीपाड्याच्या माध्यमातून अतिशय जबरदस्त स्पर्धेचं आयोजन नियोजन केलं होतं. एक दिवस जरूर आम्हाला देखील त्या ठिकाणी संधी मिळाली होती समालोचन करण्याची. त्यांचा देखील खूप आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. परंतु यावेळेस इन ऍक्शन मध्ये जय गणेश स्फोट गवलीपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सागर षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेस बॅकफूट पंच आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू येतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. मात्र शेवटच्या मोमेंटला या ठिकाणी आपण पाहिलं तर कालुरामच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झाले आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज या ठिकाणी बाद होतोय तो म्हणजेच विवेक. खाया पिया खुश नाही ग्लास तोडा 8 आणा असं म्हणायला काही हरकत नाहीये. धन्यवाद धन्यवाद. यावेळेस आपण पाहतो दिनेश हुताडे येतोय मैदानाच्या आतमध्ये. एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे दिनेश. यावेळेस त्याला मात्र 6 चेंडू टाकायचे. 6 चेंडू मध्ये बघूया किती धावा खर्च करतोय. काय घडेल काय बिघडेल निश्चित येणाऱ्या क्षणामध्ये त्याचा निकाल आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळेल. यावेळेस पहिल्याच बॉलवरती लेग बायच्या सुरूमध्ये 1 धाव टीमच्या टोटल मध्ये या ठिकाणी ऍड केली जाते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 9 या आकड्यावरती. यावेळेस चांगला फटका आहे ऑन साइडला. काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू रवाना झाला होता. क्षेत्ररक्षक पुढे वेगाने येतोय. चेंडूला उचलतं चेंडूची पेकी करेपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल धाव
पूर्ण होते. सिंगल डबल वरती यावेळेस लक्ष केंद्रित केले जयगणेश स्फोट टीमच्या फलंदाजांनी. सध्या तरी जबाबदारीचं क्रिकेट खेळावं लागेल. विशाल या खेळाडूला हा डॉट बॉल असणार आहे. विशाल बरफ अँड मनोहर वळवी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू आपण पाहिला तर अतिशय वेगवान बॉल होता. अचूक टप्पा चेंडूचा मैदानाच्या आतमध्ये मेंटेन केला गेलाय. हा डॉट बॉल येतोय. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजेच 10 या आकड्यावरती. आसवाच्या गती नाही का होईना, आपण रोज थोडीशी प्रगती करा. खूप ससे येतील आडवे, परंतु त्या सशांना देखील हरवण्याचा प्रयत्न करा. यावेळेस आपण पाहिलं तर ससे आडवे आले आहेत. टीम जयगणेश स्फोट गवळीवाड्याच्या माध्यमातून 22च्या सुरूमध्ये ही एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण होते. सिंगलच्या मदतीने धावफलक मंद मंद पावलाने पुढे सरकत असताना आपण पाहतोय. हळूवारपणे एका टप्प्यानं मात्र हे धावफलक हळूहळू पुढे सरकत असताना आपण पाहतोय जाऊन पोहोचलाय. ते म्हणजेच 11च्या घरामध्ये 11 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशाल करता सुवर्ण संधी आहे. राज बसडा यांच्या माध्यमातून षटकारांच्या हॅट्रिक करता 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. यावेळेस आपण पाहतोय जवळून ह्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. आज आपण या ठिकाणी पाहिलं तर राज देखील मिळत नाहीये वाटतं प्लेइंग 11 मध्ये. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 13 धावा. षटक क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिलं षटक आपण पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक होतं आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये सागर तुंबडानं धावा खर्च केले 8 आणि महत्वाचे विकेट डाऊन केले 1. षटकातील पुढचा बॉल निष्ठाम फटका. चेंडूच्या खाली भावेश आहे आणि निश्चितच दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी फलंदाज मात्र मनोहर देखील होते आउट. धावसंख्या 14 असताना तिसरी विकेट डाऊन झाली आहे जयगणेश स्फोट गवळीपाडा टीमची. आज आपण या ठिकाणी पाहिलं तर फलंदाज राज नाहीये जो प्रमुख खेळाडू आहे जयगणेश स्फोट गवळीपाडा टीमचा. आता मात्र रणजित बुरकुड मैदानाच्या आतमध्ये येतोय बॅटिंग साठी. रणजित बुरकुड देखील एक चांगला खेळाडू आहे. भरपूर वर्ष सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती त्याचा देखील प्रवास खूप चांगला राहिलाय. जवळजवळ 40+ वर त्याचं वर्ष असावं तरी सुद्धा आपली जी फिटनेस आहे बॉडी लँग्वेज आहे ती निश्चितच चांगली स्ट्रॉंग ठेवली आहे. विघ्नेश कुताडी नंबर 3चा षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिला बॉल वेगवान आतलाय. यावेळेस हॅप ट्रॅकर बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न मिड विकेट क्षेत्रामध्ये पकडला गेलाय झेल आणि समाप्त झालाय. फलंदाज रणजित बुरकुंड या खेळाडूचा खेळ आउट. फक्त फलंदाज या ठिकाणी आपण पाहिले तर जयगणेश स्फोट गवळीपाडा टीमचे फक्त ज्या पद्धतीने शाळेमध्ये अटेंडन्स घेतली जाते हजेरी घेतली जाते त्या पद्धतीचा खेळ मात्र त्यांच्या माध्यमातून होतोय. ही टुर्नामेंट आपण पाहिली ना तर अतिशय जबरदस्त रुबाबदार आहे. टायगर चषक टायगर म्हटलं तर निश्चितच एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी असलेला संघ म्हणजेच टायगर स्पोर्ट बीबीपाडा. सकाळच्या सत्रामध्ये आपण 11 टायगर जरूर या ठिकाणी पाहिले होते. काही टायगर बाहेर जरूर होते परंतु त्यांना देखील मॅच हरावा लागला कारण चांगला परफॉर्मन्स राहिला आहे त्यांच्या समोरच्या टीमचा. मात्र दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर बाबा स्पोर्ट बीबीपाडा संघ देखील पराभूत झाला. तर बुडता बुडता आपल्या साथीदाराला देखील बडवून गेला असं म्हणायला काही हरकत नाही आहे. चला कल्पेश वाडाने तो न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. विघ्नेश ला मिळले पहिल्या बॉलवरती विकेट. रणजित बुरकुंड जो चांगला बॅटर होता त्याला देखील बाद केले. आता मात्र डाव्या हाताचा बॅटर कल्पेश वाडान मैदानाच्या आतमध्ये आलाय. विघ्नेशचा हा दुसरा बॉल. हा वेगवान बॉल होता.
परंतु पंच सहमत नाही आहेत. हा चेंडू असणार आहे वाईट. विघ्नेशचा जर विचार केला तर विघ्नेश देखील कमी वयामध्ये क्रिकेटच्या पटलावरती आपलं पाऊल ठेवलं आणि आज एक परफेक्ट खेळाडू म्हणून सातत्याने त्याची देखील वर्णी लागते. A1 सारजा टीम मध्ये एक प्रमुख गोलंदाज हा देखील आहे. यावेळेस आपण पाहिला तर हा फलंदाज या ठिकाणी बाद असणार आहे. बॅटची हलकीस इनर एज काम तमाम. फलंदाज कल्पेश देखील आउट. जणू काही रेशनच्या दुकानावरती लाईन लागले. रेशनच्या दुकानावरती देखील अशाच पद्धतीची लाईन लागते. तू चल मैं आया, सामान घेतलं का निघलं. आणि तसाच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजेच 15 या आकड्यावरती. या ठिकाणी पार्टनरशिपची गरज आहे. जबाबदारीचं क्रिकेट खेळावं लागेल. खऱ्या अर्थाने या ठिकाणी मी तर म्हणेन आवी बाद झाला त्याच्यानंतर पूर्ण जबाबदारी विशालवरती आलेली आहे. परंतु विशालला देखील स्ट्राईक पासनं थोडंसं लांब ठेवलं गेलंय. कदाचित विशालला स्ट्राईक मिळाली तर निश्चित तो चांगल्या धावा बनवू शकतो. त्याच्यामध्ये क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, तो करू शकतो. विशालचा आपण उल्लेख केला तर नंबर 4 वरती तो खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय, परंतु त्याला या ठिकाणी लांब ठेवलं गेलंय. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता रोहितला, परंतु तो देखील बीट होतोय. एक सिंगल धाव लेग बायच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी पूर्ण होताना आपण पाहतोय. सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलोय ते म्हणजे 16च्या घरामध्ये 16 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर आणखी एक महत्वाचा मॅच आपण पाहणार आहोत. एक दंतस्फोट मस्किनपाडा आणि त्यांच्या समवेत असणार आहे जय अंबे स्पोर्ट डोंगरीपाडा. यावेळेस फटका सुंदर आहे. चेंडू जाईल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार, चौकार. मी मागेच उल्लेख केला होता फलंदाज विशालचा. विशालकडे तुफानी बॅटिंग आहे. अफलातून बॅटिंग तो करण्यासाठी जाणला जातो आणि त्याला मात्र स्ट्राईक पासून थोडंसं लांब ठेवलं होतं. मात्र यावेळेस संधी मिळाली आणि संधीचं सोनं केलंय. चेंडूला पाठवलंय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार, 4 धावांकरिता चौकार. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा टाकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज विघ्नेश. जवळजवळ या ठिकाणी आपण पाहिलं तर 4 चेंडू टाकून झालेत. अजून सुद्धा 2 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे या षटकामध्ये. यावेळेस मिस टाइम फटका चेंडूच्या खाली भावेश येतोय, पकडतोय शेल आणि विशालचा देखील समाप्त होतोय खेळ. आउट. रोड रोलर जगह पे घर 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 तू तो रोलर से उड़ गया होगा। उड़ा तेरा बाप। अरे पब्लिक चिल्ला रही थी। Exclusive DJ Mahesh Shailesh. यतीन दलबी. यावेळेस आपण पाहिला तर फटका चांगला आहे. ऑन साइडला चेंडू जातो डीप मिड विकेटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षकाला चेंडूला उचलतो. चेंडूची फेकी करेपर्यंत मात्र 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. 2 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22च्या घरामध्ये. षटकाचा खेळ देखील संपन्न झालाय. धाव संख्या आपण पाहिली तर 7.50च्या सरासरीनं 22 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. विघ्नेश षटक मात्र ठिकाणी संपन्न झालं. विशाल कुताडे येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल या ठिकाणी पाहिला तर अतिशय चांगला टाकला गेला. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस ट्रॅकर बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न
लॉंग ऑनला मात्र पकडला जातो शेल. आणखी एका फलंदाजाचा समाप्त झालाय खेळ. पेलीची नागिन निघाली मुन्नावर डोळा लागला. पेलीची नागिन निघाली मुन्नावर डोळा लागला. पेलीची नागिन 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 नागिन. बिलांशी नागिन मात्र निघायला लागले, परंतु सध्या तरी डोलावं लागले या ठिकाणी या मॅच मध्ये जय गणेश फूड गवलीपाडा संघाला. थोडंसं खराब प्रदर्शन राहिलंय. प्रमुख खेळाडू बाद झाल्यानंतर बॅटिंग लाईफलाईन थोडीशी मात्र रुलावरून खालीच घसरले. आता पुन्हा एकदा रुलावा यायचं असेल तर चांगले बॅटिंग करावे लागेल. अजून सुद्धा तुमच्याकडे 3 बॉल शिल्लक आहेत. विशाल कुताडेचं हे 4थं षटक निश्चितच चांगलं राहिलंय. षटकातील पुढचा बॉल फुल टॉस डिलिव्हरी समोरच्या दिशेनं फटका चांगला आहे. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. दोन टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ते 24च्या घरामध्ये. यावेळेस हा वाईट बॉल. धावसंख्या झाली ती 25 रन. 4 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 25 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस हा अजून एक डॉट बॉल येतोय. चांगली बॉलिंग विशालची देखील. धावसंख्या आहे ती म्हणजेच 25. यानंतर होणारा मॅच असणार आहे तो म्हणजेच एक दंतस्फोट मस्किनपाडा आणि त्यांच्या समोर आपण पाहणार आहोत जयंबे स्पोर्ट डोंगरीपाडा. यावेळेस फलंदाज होते बाद. जबरदस्त आपण या ठिकाणी पाहिलं तर 8 फलंदाज मात्र बाद झालेत आणि धावा आहेत त्या म्हणजेच फक्त आणि फक्त 25 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी आदरणीय सन्माननीय डोंगरेपाड्याचे सोन्या म्हणजे विनोद भोईर यांना ठिकाणी आमंत्रित केलं जात आहे. त्यानंतर दिनेश दादा तांगडे वेलकम आपलं सुद्धा. त्यानंतर अभिदा आपलं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. तसेच ग्रामपंचायत ग्रामपंचायत पोमनचे विद्यमान सदस्य डॅशिंग पर्सनॅलिटी ऑफ डोंगरीपाडा विशाल जाधव आपलं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. टॉस करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आमंत्रित करतोय. चला टॉस साठी यायचं आहे. जयंबे स्पोर्ट डोंगरीपाडा टीमचा संघनायक. त्याच नंतर आपण या ठिकाणी पाहतोय एक दंतस्फोट मस्किनपाडा टीमचे संघनायक आपण देखील यायचं आहे. येस कृष्णा भोईर दादांच्या शुभ हस्ते हा टॉस आम्ही संपन्न करणार आहोत. चला टॉस साठी एक दंतस्फोट मस्किनपाडा टीमचा संघनायक सुनीलजी पागे आपण आपला संघनायक पाठवा. चला टॉस साठी यायचं आहे. आपल्याकडे थोडासा इनिंग ब्रेक आहे आणि त्या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. थोडीशी घाई करा.
अतिशय महत्वाचा गोल आहे पहिल्या फेरीत. हा शेवटचा मॅच असणार आहे. जम्बी स्फोट डोंगरीपाडा वर्सेस एक दंत स्फोट मस्किनपाडा अशी लढत आपण पाहणार आहोत. कृष्णा भोयर दादांची शुभस्ते टॉस या ठिकाणी संपन्न केला जातोय. एका बाजूने आहे हेड तर दुसऱ्या बाजूने आहे टेल. टेल असा कॉल समीरच्या माध्यमातून आणि आला हेड. टॉसचा निकाल आपण पाहिला तर एक दंत स्फोट मस्किनपाडा टीमच्या बाजूने लागलाय. डिसिजन काय असणार आहे? फलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलाय. 4 ओव्हरचा मॅच आहे. 4 ओव्हरमध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल? 40 ते 45. असे कुठले बॅटर आहे तुमच्या टीम मध्ये ते निश्चितच चांगले बॅटिंग करून निश्चित 40 ते 45 धावा बनवण्याचा प्रयत्न करतील? देवानंद पागे आणि सुनील दादा आहेत. एकंदर या ठिकाणी आलात, ही स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवली. हे आयोजन नियोजन याच्याबद्दल काय म्हणायचं आहे? चांगलं आहे, खूप चांगलं आहे. हेच बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. समीर टॉस जिंकला तर डिसिजन काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षण. मात्र यावेळेस टॉस हरल्यानंतर देखील क्षेत्ररक्षण मिळाले. समोरच्या संघाला किती धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? 30 ते 35 धावाच्या. आज तुमचा संघ संपूर्ण आहे का, किंवा एखादा जो खेळाडू चांगला खेळ करतो त्याची अनुपस्थिती तुम्हाला जाणवेल या ठिकाणी? नाही, आमचा संघ पूर्ण उपस्थित आहे. एक चांगली फाईट पाहायला मिळेल आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. नक्कीच. येस, बेस्ट ऑफ लक, तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. तर मित्रांनो, टॉस बॉक्सून न्यूज अशी आहे, टॉसचा निकाल आपण पाहिला तर तो लागला गेला एक दंत स्पोर्ट्स मस्किनपाडा टीमच्या बाजूनं. त्यानं स्वीकारले आहे बॅट फर्स्ट फिल्डिंग करावी लागेल ती म्हणजेच जम्बिका स्पोर्ट करणार डोंगरीपाडा टीमला. जाऊया आपण टॉस कॉम्बॉक्सच्या दिशेने. त्या ठिकाणी सज्ज असतील व्हॉइस ऑफ कोलांडे मिस्टर सागरची मालिक. धन्यवाद विजय. तर जाऊया आपण. 2 फलंदाज आलेत मैदानाच्या आतमध्ये, ज्याचं एका बाजूनं भावेश गोडबेंदे तर दुसऱ्या बाजूनं असेल विशाल खुताडी. विशाल गेलाय स्ट्राईक वरती. क्या बात है, क्या बात है. मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय आणि आज झेल टिपलाय. फलंदाज बाद विशाल. चला घाई करा जरा फलंदाज, भरपूर उशीर झालेला आहे. या नितीन दिवा, वेलकम. थँक्यू डीजे. चला घाई करा जरा, फलंदाजांना विनंती आहे, नंतर ना काल 2 षटकांचे झाले होते, आज 1च षटकाचा खेळवावा लागेल. फलंदाजाने सज्ज राहायचं आहे. विनंती असेल कृपया करून आयोजकांना सहकार्य करा. नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय, तो म्हणजेच अविनाश. 4 षटकांचा मॅच टार्गेट आहे. 26चं जास्त मोठं टार्गेट नाहीये मी म्हणेन, मात्र गोलंदाजी पाहणं गरजेचं आहे कशी केली जाते. तर वाईट बॉल आला, वाईटनं धावफलक मात्र पुढे सरकतोय, जाऊन पोचतोय 0 वरनं 1 वरती. विलास शेलके आणि कंपनी मला वाटते उपस्थित झालेले आहे. खूप खूप स्वागत आहे. आणि पद्मनजी शेलके यांचे सुद्धा खूप खूप स्वागत. ऑन साइडला मोठा फटका, गॅप मध्ये जाईल. 1 बाउन्स, चेंडू सीमारेषेच्या बाहेर झाला, फरार. 4 धावा. थँक्यू डीजे. इथे आपण पाहू शकता जबरदस्त फटका या ठिकाणी खेळला होता. फलंदाज अविनाश सुरुंदा या खेळाडूने. धावसंख्येची गरज नक्कीच आहे. 24 चेंडूमध्ये जरी 26चं टार्गेट असलं तरी सुद्धा धावा येणं महत्वाचं आहे. ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला तर टायमिंग चांगला आहे, मात्र चेंडू जर आपण पाहिला आलांदा कार्पेट जातोय. 1 धाव नक्कीच मिळते. 1 धावावरती समाधान मानावं लागेल. धाव फलक पुढे सरकला गेला 6 या धाव संख्येवरती. सामना सुरू आहे, तो म्हणजे A1 सारजा विरुद्ध जय गणेश गवलीपाडा या 2 संघादरम्यान. गोलंदाज गोलंदाजीला आहे, तो म्हणजेच अवी दळवी.
धावा कशा आहेत, मात्र धावा येणं गरजेचं आहे. कारण की प्रेक्षकांना डॉट डिलिव्हरी असेल किंवा मग शांत क्रिकेट असेल तो बघायला आवडत नसतो. एक रंगतदार बरी मॅच किंवा मग काटेकी टक्कर ही प्रेक्षकांना बघणं फार आवडत असतं. हवेमध्ये चेंडू आहे, चेंडू खाली, शतरक्षक बरोबर शतरक्षकाच्या डोक्यावरती झेल आणि तो पकडलेला आहे सूर्यकिरणाला लोट डोळ्यावरती, तरी सुद्धा एक चांगला झेल टिपला आणि फलंदाज बाद झालाय. थँक्यू. चला विनोदजी भोईरांना विनंती आहे, गजानन दादा तुम्हाला सुद्धा विनंती आहे, वरती बसा, तुम्हाला खास करून आमंत्रण आहे. तर या वरती या मोहित या वरती बसा. कारण आपण जर पाहिलं अविनाश दादा पुन्हा तुम्हाला सुद्धा विनंती आहे. ऑन साइडला खेळायचा होता, चेंडू सरळ गेलाय, वन बाउन्स जाईल सीमा रेषेच्या बाहेर, 4 धावा. मुंबईची बाई तुझ्या बेफिकर वाटा बेसली गावा सुट्टीचा 50चा वाटा वारा खाली ते मावऱ्याला ताजा आहे ताजा धाराशी बोलतय. ए ब्रदर कवर चाललास, ये मावरा घे, ये ताजा आहे ताजा, बर्फांचा नाही जे जा मेले. अवि दळवी याने जी गोलंदाजी केली त्याच्यामध्ये 11 धावा आतापर्यंत आलेल्या. नवीन गोलंदाज झालाय विशाल बरफ. हा खेळाडू 11 धावा झाल्यात, विजयासाठी लक्ष्य आहे ते 26. याचा अर्थ 15 धावांची अजून सुद्धा गरज असेल. 18 चेंडू आणि 15 धावांची गरज. ऑन साइडच्या दिशेनं पुन्हा एकदा चेंडूला खेचलाय, पुल केलाय, मात्र चेंडू या ठिकाणी मात्र अडलेला नाहीये. 4 धावा मिळतील अजून एकदा. नक्कीच गवळीपाडा संघाला काहीतरी चमत्कार करावा लागेल, कारण की या सामन्यामध्ये जर थांबायचं असेल, या सामन्यामध्ये जिंकायचं असेल, पुढील फेरीमध्ये जायचं असेल तर धावा ह्या थांबवाव्या लागतील. ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे, चेंडूला फील्ड करेल आणि फेकेल तोपर्यंत 2 धावांचा अवधी आणि या 2 धावेनं धाव फलक मात्र पुढे सरकतो जाऊन पोहोचतोय, तो म्हणजेच 17 या धावसंख्येवरती. गणेश दिवा खूप खूप स्वागत आहे, आपल्याला सुद्धा आमंत्रण आमच्या स्टेजवरती येण्यासाठी. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड चे कर्मचारी आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्हाला विद्युत पुरवठा होत असताना दरम्यान हा चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली, शतरक्षक लॉंग ऑफचा चांगला झेल टिपलाय, फलंदाज भावेश बाद. चला फलंदाजाने काय करायचे आहे. थँक्यू डीजे, धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहू शकतात नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वैभव खुताडे आलेत आणि विजयासाठी जी गरज आहे धावसंख्येची अजून सुद्धा आपण जर पाहिली तर किती, मला वाटते 9 धावांची गरज आहे. भरपूर चेंडू शिल्लक असेल, मला वाटते अजूनपर्यंत आपण जर पाहिलं तर जवळजवळ 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि फक्त 9 धावांची गरज आहे.
जबरदस्त असं काम या ठिकाणी केलं जाते फलंदाजाच्या माध्यमातून. क्या बात आहे, चेंडूला फक्त दिशा देण्याचं ठरवलं आणि अर्थातच एक धाव या ठिकाणी मिळाली जाते. विजयापासून आपण जर पाहिलं अंतर कमी करायचा प्रयत्न केला जातोय. मयूर भोईर वेलकम, स्टायलिश पर्सनॅलिटी आपल्याला पुन्हा एकदा मला वाटतं इन ॲक्शन मध्ये बघायला मिळेल मयूर आजच्या दिवसामध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट. क्या बात आहे, क्या बात आहे. दिनेश चेंडू खेळण्यासाठी सज्ज झाला होता मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क झालेला नाहीये. दिनेश खुताडी याला आपण पाहतो एवन स्पोर्ट्स शारजा या संघाच्या माध्यमातून खेळत असताना सध्या स्ट्राईकला आहे. धावफलक आपण जर पाहिलं तर 18 धावा ह्या धावफलकावरती लागलेल्या आहेत. क्या बात आहे, हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मात्र चेंडू क्षेत्ररक्षक लांब चाललाय. चेंडू चालला सीमारेषेच्या बाजूनं, चेंडूला अडवलं जात आहे, फेकलं जात आहे तोपर्यंत 2 धावा सहजतेनं पूर्ण. या 2 धाब्याने धावफलक पुढे सरकला गेला. 20 या धावसंख्येवरती षटकाची झाली समाप्ती आणि आता मात्र फक्त आणि फक्त 6 धाबांची गरज आणि भरपूर चेंडू मध्येच 12 चेंडू आणि 6 धाबांची गरज. थँक्यू डीजे. मॅच सुरू झाले. 6 धाबांची गरज असेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलाय मनोहर वळवी. मोर द विकेट. ऑफ साईडला खेळाय चेंडू क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे, वेगवान क्षेत्ररक्षण केलं जातं या क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. धावफलक 1 धाब्यानं पुढे सरकला गेला. 21 या धावसंख्येवरती 5 धाबांची अजून सुद्धा गरज असेल. मात्र 11 चेंडू शिल्लक आहेत आणि त्या 11 चेंडू मध्ये अवघ्या 5 धाबांची गरज आहे. ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का पाहणं गरजेचं आहे. दुसऱ्या धावेसाठी दोन्ही फलंदाज निघाले होते मात्र 2 धावा सहजतेनं पूर्ण झाल्यात. या 2 धाब्यानं धावफलक थोडासा पुढे सरकला गेला. धावफलकावर धावा लागल्या गेल्या त्या 23. 3 धावांची गरज अजून सुद्धा आहे आणि 10 चेंडू शिल्लक आहेत. राईट मोर द विकेटचा मारा. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगला फटका आहे मात्र चितू त्या चेंडूकडे बघत धावतोय. 1 धाव नक्कीच पूर्ण झाले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि आपण पाहू शकता काय घडलंय तर नक्कीच 4 धावा या ठिकाणी ग्रामपंचायतच्या त्या फाउंडेशनला लागल्या तर 4 धावा या ठिकाणी आहेत. तर चौकार आलाय आणि या चौकाराने संघ जिंकलाय तो म्हणजेच A1 शारजा. खूप खूप अभिनंदन. समोरच्या संघाला हात मिळवायचा आहे नंतरच मैदान सोडायचं आहे. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा कोण असेल हे नक्कीच आम्ही तुम्हाला थोड्याच